आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित डॉक्टर पटवर्धन, या पुस्तकाचे लेखक डॉक्टर भोंडे, या पुस्तकाच्या सहलेखिका हर्षदा पंडित, श्री विद्या प्रकाशनाच्या श्रुती कुलकर्णी, माझ्या समोर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मी ज्या कॉलेजमध्ये होतो त्या BMCC मधले आमचे सर डॉक्टर प्रकाश भोंडे सर, त्याचबरोबर आमचे मित्र प्रसाद मिराजदार आणि उपस्थित सर्व या कार्यक्रमासाठी मुद्दाम आलेली तुम्ही सर्व मंडळी, IPLची मॅच सोडून मराठी भाषेच्या सचिवाचं या कार्यक्रमात मुळी कामच काय असं आधी वाटलं होतं. आणि त्याचं कारणही स्पष्ट आहे की स्टेम सेल्स या वैद्यकीय संशोधनाच्या एका नवीन अशा क्षेत्राबद्दलचं हे पुस्तक आहे आणि त्याच्याबद्दल आता थोडक्यात लेखकांनी पण माहिती दिलेली आहे. त्यामुळं त्या विषयाबद्दल काही बोलण्याची, कारण भीष्माचार्य एकदा त्या विषयावर बोललेले म्हटल्यावर त्या विषयावर बोलण्याची माझी अजिबात प्रज्ञा नाही आणि प्राज्ञासुद्धा नाही. पण मी मराठी भाषा विभागाचा सचिव आहे या राज्याचा. 2009ला जेव्हा IAS झालो आणि नंतर विविध विभाग आम्ही तिथं पोस्टिंग म्हणतो आम्ही, आमचं पोस्टिंग झालं. त्या ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट होतं, अर्बन डेव्हलपमेंट होतं, इलेक्शन होतं, वेगळी वेगळी डिपार्टमेंट्स होती. असं सगळं फिरून मला जेव्हा मराठी भाषा सचिव आणि सांस्कृतिक कार्य सचिव असे 2 चार्ज यावर्षी मिळाले, तेव्हा मला स्वतःला माहेरी आल्यासारखं वाटलं. त्याचं कारण स्पष्ट होतं. माझे वडील, ज्यांचा उल्लेख हर्षदा मॅडमनी केला, ते हरिभाऊ कुलकर्णी, आणि माझी आई शिक्षिका होती मराठीची. त्यामुळे ग्रंथपाल असलेले वडील, ज्यांनी ग्रंथालय क्षेत्रामध्ये खरोखरच खूप मोठं कार्य या महाराष्ट्रात केलेलं आहे, आणि आई मराठीची शिक्षिका, अशा सगळ्या वातावरणातून आलेला मी, म्हणून मराठी भाषा विभागाचा सचिव झाल्यानंतर मला खूपच आनंद वाटला. आणि मग आजच्या कार्यक्रमासाठी जेव्हा आवर्जून हर्षदा मॅडमने मला निमंत्रित केलं, भोंडे सरही माझ्याशी फोनवर बोलले, तेव्हा मला प्रश्न पडला की आता या विषयावरती आपण काय बोलणार आहोत. पण माझा हा प्रश्न सुरुवातीलाच हर्ष जे बोलला श्री विद्या प्रकाशनाचा, त्याने काही प्रमाणात सोडवला बरं का. म्हणजे त्याने बरेच मुद्दे मांडले की या प्रकाशनाने हे पुस्तक का प्रकाशित केलं, आणि त्यातल्या बऱ्याच मुद्द्यांशी मराठी भाषेचा, मराठी भाषा विभागाचा असा संबंध होता. त्यामुळे त्याबद्दल मला थोडंफार बोलता येईल असं मला वाटलं. पण मी त्याच्याबद्दल बोलणारच आहे, पण खरी मी गंमत सांगणारे अगदी आज घडलेली. हे पुस्तक मी पाहिल्याशिवाय मी कार्यक्रमाला येणार नाही, मला आधी पुस्तक वाचायला पाहिजे असा आग्रह मी धरला होता. आणि त्यानुसार भोंडे सरांनी हे पुस्तक 2 दिवसापूर्वी माझ्या घरी पाठवलं. आणि खरोखरच हे देखणं पुस्तक, सर्वार्थाने देखणं पुस्तक. म्हणजे मी प्रकाशकांचं खरोखर अभिनंदन करतो. अतिशय उत्कृष्ट मांडणी केलेली आहे. छपाईची जी काही गुणवत्ता आहे ती सुंदर आहे. म्हणजे पुस्तकासाठी वापरलेला कागद असेल, त्याच्यासाठी वापरलेला फॉन्ट असेल, या सगळ्यामध्ये सौंदर्य दृष्टी आहे. आणि असं हे सर्वांग सुंदर पुस्तक, पण तरी स्टेम सेल्स या विषयावरचं असल्यामुळे आम्ही कॉमर्सवाले ना, प्रकाश भोंडे सरांचे विद्यार्थी, त्यामुळे मी ते काही 2 दिवस मला पाहायला वेळ झाला नाही. आणि आज सकाळी मी ते प्रथम हातात घेतलं. माझी पत्नी साक्षीदार आहे. एखाद्या कादंबरीसारखं सलग 3.5 तासात मी हे पुस्तक आज वाचून काढले. आणि त्याचं कारण या पुस्तकाचा आशय एवढंच नसून हे पुस्तक ज्या लालित्यपूर्ण पद्धतीने मांडलेलं आहे, हेही त्याचं एक प्रमुख कारण मला वाटलं. आणि म्हणून हर्षदा मॅडमचे खरोखर मनःपूर्वक तुमचं अभिनंदन. फार सुंदर काम त्यांनी केलेलं आहे. आणि काही शब्द तर मला विशेष आवडले बरं का. म्हणजे तुम्ही आता ऑर्गन प्रिंटिंगचा उल्लेख केला की नाही, तर ऑर्गन प्रिंटिंग केलेला अवयव एखाद्या व्यक्तीने जर आपल्या शरीरात बसवून घेतला
तर अशाला त्यांनी शब्द वापरलाय जैव कृत्रिम. किती सुंदर शब्द आहे. असे अनेक शब्द मला याच्यामध्ये आढळले. आणि जो एक खुलेपणा होता ना एकूणच दृष्टिकोनाचा, म्हणजे आशयाचा दृष्टिकोन आणि लिखाणाचाही दृष्टिकोन, तो मला खूप भावला. कारण त्यांनी शब्दांचा बाऊ केला नाही. मला असा एक उल्लेख झाला की खरोखरच संस्कृत प्रचूर शब्द आले की आपल्याला शुद्ध मराठी बोललं असं काहीतरी वाटतं. हा एक मोठा गैरसमज आहे. त्याचं कारण असं की संस्कृत ही दीर्घकाळ ज्ञानभाषा राहिल्यामुळे मराठी बोली भाषेतला शब्द किंवा साधा शब्द याला संस्कृत प्रचूर शब्द दिल्याशिवाय चैन पडायचं नाही, अशी महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर पहिल्या 50-60 वर्षात परिस्थिती होती. त्याला अनेक कारणं होती. काही बरोबर होती, काही चुकीची पण होती, पण ती होती. आणि म्हणूनच इयत्ता 6वीच्या जीवशास्त्राच्या पुस्तकात पाठीचा कणा या अतिशय सोप्या शब्दाला पश्च मस्तिष्क पुच्छ असा शब्द वापरला. तर या रोगापासून हे पुस्तक मुक्त आहे. कारण याच्यामध्ये अवघड शब्द नाही वापरलेले, अक्षरशः नेहमीच्या भाषेतले कळणारे असे शब्द. आणि मला आश्चर्य आणि कौतुक याचं वाटलं की मराठीमध्ये जेव्हा असं शास्त्रीय लिखाण येतं की नाही, तेव्हा जी शिस्त पाळायला पाहिजे ती शिस्त सुद्धा पाळली गेली. म्हणजे मराठी भाषा सचिव म्हणून मी अनेक प्रकारची पुस्तकं नजरेखालून जातात आणि ती क्रिटिकली पाहावी लागतात. म्हणजे आमच्याकडे अनेकदा कम अस्सल गुणवत्ता असलेले लोक कम अस्सल गुणवत्ता असलेले प्रॉडक्ट्स घेऊन येत असतात आणि त्यांना आम्हाला तोंड द्यावं लागतं. त्या तुलनेमुळे मला काय नको आहे, कसं नको हे जास्त माहिती आहे. आणि म्हणून या पुस्तकात मी जेव्हा पाहिलं की ही शिस्त पाळलेली, कोणती शिस्त, तर मराठी शब्द जर आला आणि इंग्रजी शब्द जर बऱ्यापैकी प्रचलित आणि प्रचारात असेल तर तो कंसात दिलेला आहे. ही सोपी साधी गोष्ट आहे, पण ती पाळलेली आहे. त्याच्यापेक्षा या पुस्तकात मला काय आवडलं तुम्हाला सांगू का, तर केवळ स्टेम सेल्स या विषयाबद्दल नाही, पण एकूणच सामाजिकतेबद्दल, काही सामाजिक मुद्द्यांबद्दल जो दृष्टिकोन प्रकट झाला आहे ना, तो मला विशेष लक्षणीय वाटला. त्याचं उदाहरण मी सांगू शकतो. म्हणजे या पुस्तकामध्ये स्त्री ही सबला आहे आणि ती सबला तिच्यामधल्या गर्भाशयामुळे आहे हे स्पष्टपणे मांडलेलं आहे. म्हणजे त्याला काही शब्दांचं अलंकरण करत बसलेलं नाही, रोखठोक पद्धतीनं मांडलेलं आहे, योग्य मांडलेलं आहे. आणि या सगळ्याला मला आधार कुठला वाटला, एक तर मला विशेष हे आवडलं की याच्यामध्ये या सगळ्याची जी कायदेशीर चौकट आहे त्याचं सुद्धा एक प्रकरण तुम्ही दिलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या विषयाबद्दल कोणते नियम अस्तित्वात आहेत, कोणते कायदे अस्तित्वात आहेत याची पण माहिती सामान्य माणसाला होते. पुस्तक एखादं सर्वांग परिपूर्ण असतं म्हणजे काय असतं, तर ते या पुस्तकासारखं असतं. कारण सगळेच पैलू त्याच्यामध्ये उत्कृष्ट पद्धतीने केलेले आहे. दृष्टिकोनाचा दुसरा एक भाग म्हणजे पुराणातली वानगी असं एक प्रकरण आहे. त्यातलं खरं सांगतो, वानगी हा शब्द वाचून मला आनंद वाटला. कारण सरसकट पुराणातली वांगी असं म्हटलं जातं. असं शुद्ध सगळं वाचताना फार बरं वाटत होतं. तर या प्रकरणामध्ये त्यांनी पुराणातल्या काही गोष्टींचा उहापोह केलेला आहे. आणि हा उहापोह करताना एक जे टोक असतं ना की आमच्याकडे सगळं होतंच, म्हणजे आम्ही पुष्पक विमान उडवलं, आमच्याकडे विमानविद्या होती. शंकर बाप्पाने जेव्हा गणपती बाप्पाला मुख बसवलं गजमुख, त्यामुळे आमच्याकडे काय अवयव ट्रान्सप्लांट करण्याची सर्जरी अस्तित्वात होती. असे काहीतरी टोकाला जाऊन वेडगळ दावे करण्याची अहमहमिका लागलेली असताना सरांनी आणि सहलेखिकेने असा स्टँड घेतलेला आहे की जे एव्हिडन्स बेस्ड आहे तेच आम्ही वापरणार आणि तेच आम्ही लिहिणार. हे फार महत्त्वाचं आहे. हे पाय रोवून उभं राहणं सध्याच्या काळात अधिक आवश्यक झालंय असं मला वाटतं. त्याचं कारण असं, आपल्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल 51A याच्यामध्ये H असा जो सबक्लॉज आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की राज्यघटनेचं पालन करताना
सर्व भारतीय नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे अपेक्षित आहे. ते नागरिकाचं कर्तव्य आहे आणि नागरिकाला हे कर्तव्य बजावणं दिवसेंदिवस अवघड होत चाललेलं आहे असे स्युडो सायन्सवाले अनेकदा आपल्या आजूबाजूला बागडत असतात. त्यावेळेस आम्ही फक्त एव्हिडन्स बेस्डच लिहू, आम्ही विज्ञानाधारित बोलू आणि तरी चमत्कृती पूर्ण असेल, हा स्टँड घेतलेलं हे पुस्तक मला अतिशय महत्त्वाचं आहे. हा सगळा जो शोध आहे, हा शोध कशाचा आहे? मला तर असं वाटतं की हा शोध अज्ञाताचाच आहे. पूर्वीपासून जो माणूस घेत आलेला आहे, अजूनही याच्याही पुढे तो घेत राहणार आहे. नवनवीन गोष्टी समोर येत राहणार आहे. या सगळ्याला समूह म्हणून, समाज म्हणून आपण कसं सामोरं जायचं हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर स्टेम सेल्स या विषयाबद्दल या पुस्तकाने दिलेलं आहे. अशी नवीन गोष्ट एखादी जेव्हा येते, नवीन संशोधन येतं, तेव्हा त्याला सामोरं कसं जावं हे कळण्यासाठी ते सोप्या शब्दात मांडलं तर पाहिजे. नाहीतर शास्त्रीय पद्धतीने, अतिशय जडजंबाल पद्धतीने जर मांडणी असेल तर सामान्य नागरिकाला या विषयाला सन्मुख कसं व्हायचं हे समजणार तरी कसं? ही महत्त्वाची उणीव या पुस्तकाने भरून काढलेली आहे. मराठी भाषा सचिव म्हणून मला एका गंभीर आणि महत्त्वाच्या मुद्द्याचा उल्लेख करायचा आहे. तो करून मी माझं लांबलेलं भाषण थांबवणार आहे, कारण पटवर्धन सरांना आपल्याला ऐकायचं. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि सगळ्यांना खूपच आनंद झाला आणि त्या आनंदापोटी इतके उत्सव आम्ही साजरे करत राहिलो. जवळपास वर्ष दीड वर्ष आम्ही खूप उत्सव साजरे केले आणि त्या सगळ्यात मराठी भाषा अभिजात आहे किंवा अभिजात दर्जा मिळाला म्हणजे काय याचा विचार करायचे बरेच लोक विसरून गेले. आणि मग मी जेव्हा या विभागाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा अभिजात म्हणजे काय याचा थोडाफार अभ्यास केला. काही तथ्य लक्षात आली. त्या तथ्यांमधलं एक महत्त्वाचं असं तथ्य होतं की काही लोक तर जुनं म्हणजे अभिजात असं म्हणून मोकळे होते. तर ते जुनं असलं म्हणजे झालं ते अभिजात, पण इतकं ते सोपं नाही. काही लोक असं म्हणत होते की काही ठराविक आदर्श जे असतात, साहित्यातले असतील, भाषेतले असतील, त्याचा अनुनय करणारं आणि जे संकेत ठरलेले आहेत त्यांचं पालन करणारं असं जे काही असतं ते अभिजात. म्हणजे विश्वकोशातले शब्द वापरायचे तर आदर्शानुनय आणि संकेत पालन या दोन गोष्टी ज्यामध्ये असतील ते अभिजात. मला असं वाटतं की सध्याच्या काळामध्ये अभिजातची व्याख्या आपल्याला आणखी व्यापक केली पाहिजे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारी समोर आहेत म्हणून मी मुद्दाम हा मुद्दा सुद्धा मांडू इच्छितो. ही व्यापक व्याख्या कोणती करायला पाहिजे आहे तर आदर्शानुनय आणि संकेत पालन याच्या ऐवजी नव आदर्शांची प्रस्थापना आणि नवसंकेतांचं अनुपालन करणारं साहित्य ते अभिजात साहित्य अशी व्याख्या असायला पाहिजे. आणि त्या अभिजात साहित्याच्या व्याख्येमध्ये हे पुस्तक परफेक्ट बसतं. कारण या पुस्तकाने एक नवीन प्रकारचा आदर्श घालून दिलेला आहे. शास्त्रीय भाषेतलं जे काही साहित्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचवताना ते कशा पद्धतीने पोहोचाल, नवे काही संकेत रूढ केलेले आहेत. आता याच्याबद्दल खरं स्वतंत्र सविस्तर बोलावं लागेल आणि या पुस्तकावरती तसं सविस्तर परीक्षण द्यायला मला आवडेल. मी त्याच्यामध्ये आणखी याची जी काही अधिक विश्लेषणाचा भाग आहे तो मी जरूर करेन. पण या पुस्तकाने काही नवीन गोष्टी या दृढ केलेल्या आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायला पाहिजे, मराठी विज्ञान भाषा व्हायला पाहिजे असं म्हणणं वेगळं आणि त्याच्यासाठी प्रत्यक्ष काम करणं हे वेगळं. हे प्रत्यक्ष काम करणाऱ्यांच्या बरोबर त्यांच्याबरोबर मला व्यासपीठावर बसायला मिळालं हे माझं मी भाग्य समजतो. अशाच पावलांनी आपली मराठी भाषा पुढे जाणार आहे. आपण सगळ्यांनी माझं बोलणं शांततेने ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद.